हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर मराठी गाईड चॅनल. आज आपण मराठी अक्षर भारती या पुस्तकातील इयत्ता 9वीचा नेक्स्ट लेसन अभ्यासणार आहोत. स्थूल वाचन आहे हे. पहा, काझीरंगा हे स्थूल वाचन आहे. काझीरंगा या स्थूल वाचनाचे लेखक आहेत वसंत अवसरे. लेखकाचा आपण थोडक्यात परिचय पाहूयात. लेखकाचं नाव आहे वसंत अवसरे. त्यांचा जन्म 1907 मध्ये झालेला आहे आणि मृत्यू 1976 मध्ये. त्यांचा परिचय आपण थोडक्यात पाहूयात. कवी, प्रवास वर्णनकार, यात्री हा स्फुट कवितांचा संग्रह, भिक्षूंच्या प्रदेशातून, लाल नदी, निळे डोंगर ही प्रवास वर्णने प्रसिद्ध आहेत. प्रवास वर्णनात निसर्गाच्या देखण्या रूपांसोबत त्या प्रदेशातील लोकजीवनाचे सूक्ष्म अवलोकन, चिंतन व समाजवादी भूमिकेतून केलेले विश्लेषण आढळते. आता प्रस्तुत पाठामध्ये काय सांगितलेलं आहे तर काझीरंगा हे स्थूलवाचन लेखक वसंत अवसरे यांनी लिहिलेलं आहे आणि या पाठात भारतातील आसाम राज्याचे भूषण असलेल्या काझीरंगा या अभयारण्यात केलेल्या जंगल सफारीचे मनोवेधक चित्रण केलेलं आहे. आता जंगल सफारी म्हणजे काय? जंगलामध्ये सफर म्हणजेच प्रवास करणे. आसाम मधलं जे काझीरंगा हे अभयारण्य आहे, या अभयारण्यामध्ये आता अभयारण्य म्हणजे काय की ज्या ठिकाणी जंगली प्राणी मुक्त विहार करू शकतात असं ठिकाण, ज्या ठिकाणी अभय असतं म्हणजे त्यांना कोणत्याही प्रकारची भीती नसते वावरण्यामध्ये, असं अरण्य, अभय अरण्य म्हणजेच अभयारण्य. तर अशा या काझीरंगा नावाच्या आसाम मधल्या अभयारण्यामध्ये लेखकाने केलेली जी जंगल सफर आहे किंवा जंगलामध्ये केलेला जो प्रवास आहे त्याचं वर्णन या ठिकाणी लेखक वसंत अवसरे यांनी केलेला आहे. पहा, आता प्रत्यक्षात आपण हा पाठ पाहूयात. सुमारे 265 चौरस किलोमीटर विस्तार असलेली काझीरंगा पशुस्थळी अथवा अभयारण्य साऱ्या भारताचे एक भूषण आहे. पहा की हे जे काझीरंगा अभयारण्य आहे किंवा या अभयारण्यालाच पशुस्थळी किंवा अभयारण्य असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे जे अभयारण्य आहे तर त्याचा विस्तार किती आहे? विस्तार म्हणजे वाढ किंवा व्याप्ती, एक्सपान्शन किंवा स्प्रेड. किती विस्तारलेला आहे, किती स्प्रेड झालेला आहे तर त्याचं एकूण जे क्षेत्रफळ आहे ते सुमारे 265 चौरस किलोमीटर. चौरस म्हणजे अ स्क्वेअर. 265 चौरस किलोमीटर एवढा मोठा विस्तार असलेलं हे काझीरंगा पशुस्थळी पशु म्हणजे प्राणी, जंगली प्राण्यांचं स्थळ किंवा राहण्याचं ठिकाण किंवा अभयारण्य असं सुद्धा म्हटलं जातं. हे अभयारण्य जे आहे ते भारताचं एक भूषण आहे. भूषण म्हणजे एक महत्वाचं ठिकाण आहे, थोडक्यामध्ये मानाचं ठिकाण. पहा पुढे, एक आफ्रिका सोडल्यास इतके विविध आणि असंख्य पशुपक्षी आसाम शिवाय जगाच्या पाठीवर इतरत्र कुठेच आढळत नाहीत. पहा की एक आफ्रिका सोडल्यास पूर्ण जगामध्ये, पहा की आफ्रिकेमध्ये विविध प्रकारचे पशु पक्षी असंख्य आहेत, पण फक्त आफ्रिका सोडल्यास आसाम शिवाय म्हणजे आफ्रिकेनंतर आसाम हे असं राज्य आहे किंवा असं ठिकाण आहे की जिथे वेगवेगळ्या प्रकारचे पशु पक्षी पाहायला मिळतात, जे जगाच्या पाठीवर म्हणजे जगात इतरत्र कुठेही आढळत नाहीत. फक्त आफ्रिका खंडामध्ये आणि आपल्या आसाम राज्यामध्ये किंवा काझीरंगामध्ये असे विविध पशु पक्षी पाहायला मिळतात. इतकेच नव्हे तर आसाममध्ये वावरणारे काही प्राणी जगाच्या पाठीवर दुसरीकडे कुठेही आढळत नाही. इतकंच नाही तर आसाममध्ये वावरणे म्हणजे ये-जा करणे, टू मूव्ह अराउंड, म्हणजे आसाममध्ये असणारे काही प्राणी असे आहेत की जे जगाच्या पाठीवर म्हणजे पूर्ण जगामध्ये दुसरीकडे कुठेच आढळत नाहीत, फक्त आसाममध्येच आढळतात. पहा की असाच एक वानर आहे. पहा, हुलॉक नावाचा एक पुच्छविहीन म्हणजे शेपटी नसलेला, विदाउट टेल, की शेपटी नसलेला असा हुलॉक नावाचा एक वानर आहे. तो फक्त आणि फक्त जगामध्ये आसाममध्येच आढळतो. भारताच्या इतर कुठल्याही प्रांतात त्याची वस्ती नाही, फक्त आसाममध्ये हा वानर आढळतो. त्याचे हुलॉक हे नाव सुद्धा त्याच्या आवाजावरून पडले आहे. पहा की त्याचं नाव जे आहे त्या वानराचं हुलॉक हे नाव सुद्धा त्याच्या आवाजावरूनच पडलेलं आहे. आसामचे वैशिष्ट्य दाखवणारा दुसरा प्राणी म्हणजे एक शिंगी गेंडा. आता हुलॉक हे वानर आहे, आपण पाहिलेलं आहे की जे फक्त आसाममध्ये आढळतं, जगामध्ये इतरत्र कुठेही आढळत नाही. तसंच अजून एक वैशिष्ट्य आहे आसामचं की दुसरा प्राणी या ठिकाणी आढळतो तो म्हणजे एक शिंगी गेंडा, की ज्याला एकच शिंग आहे असा
गेंडा हा प्राणी त्या ठिकाणी खूप आढळतो. राज्य सरकारचे प्रतीक म्हणून आसामात ठिकठिकाणी त्याचे पुतळे उभारलेले आढळतात. आता एक राज्य सरकारचं प्रतीक म्हणजे खून किंवा चिन्ह, सिम्बॉल, की राज्य सरकारचं एक प्रतीक म्हणून या गेंड्याचे ठिकठिकाणी पूर्ण आसाममध्ये पुतळे म्हणजे स्टॅच्यू उभारलेले पाहायला मिळतात. पहा, कुणी म्हणेल हा अगदी निर्बुद्ध प्राणी एखाद्या राज्याचे प्रतीक म्हणून का पसंत केला जावा, की त्याची ओळख पहा, की आसामची ओळख एक शिंगी गेंडा म्हणजे तो सिम्बॉल दाखवतो की हा एक शिंगी गेंडा म्हणजे कोणतं राज्य, तर आसाम. पण असा हा प्राणी निर्बुद्ध म्हणजे मूर्ख किंवा बुद्धी नसलेला प्राणी एखाद्या राज्याचं प्रतीक कसं, एखादा सिम्बॉल कसा असू शकतं एखाद्या राज्याचं, आणि ते तसं का पसंत केलं जावं. पण प्रथम दर्शनी वाटतो तितका हा प्राणी टाकाऊ नाही, की पहिल्यांदा बघितल्यानंतर आपल्याला वाटतं की काय आहे या एकशिंगी गेंड्यामध्ये किंवा या प्राण्यामध्ये विशेष असं काय आहे. पहिल्यांदा वाटलं की जो एका राज्याचं सिम्बॉल बनून जावं किंवा एका राज्याचं प्रतीक बनून जावं, असं काय आहे या एकशिंगी गेंड्यामध्ये. तर पहिल्यांदा सुरुवातीला पाहिल्यानंतर, प्रथमदर्शनी म्हणजे सुरुवातीला पाहिल्यानंतर वाटतो तितका हा प्राणी टाकाऊ नाही. टाकाऊ म्हणजे की त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करावं असं नाही. तर कोणातरी इंग्रज कवीने गेंड्यावर एक लहानशी कविता करून तो माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवले आहे. पहा, की कोणीतरी एका इंग्रज कवीने गेंड्यावर एक छोटीशी कविता केलेली आहे आणि तो माणसांपेक्षाही श्रेष्ठ कसा आहे हे त्या कवितेमध्ये त्याने वर्णन करून दाखवलेलं आहे. पहा पुढे, एखाद्याचा पुतळा पाहणे आणि त्याला प्रत्यक्ष पाहणे यात फार फरक असतो. की आसाममध्ये ठिकठिकाणी या एकशिंगी गेंड्याचे पुतळे आपल्याला पाहायला मिळतात, पण प्रत्यक्षात हा पुतळा पाहताना आणि प्रत्यक्षात तो एकशिंगी गेंडा पाहताना फरक हा असणारच. आणि त्याच्यामुळे मी तर गेंडा व त्याच्याबरोबर आसामातले इतर पशुपक्षी प्रत्यक्ष व जवळून पाहण्याची संधी मिळावी म्हणून काझीरंगाला आलो होतो. काय सांगतायत लेखक, की मी तर हा जो गेंडा आहे की आसामचा राज्य प्राणी आहे, थोडक्यामध्ये प्रतीक आहे, तर असा हा गेंडा पाहायचा आहे आणि त्याचबरोबर आसामातले इतर पशुपक्षी सुद्धा जवळून पाहायचे अशी संधी मला मिळावी म्हणून लेखक म्हणतात की मी खास काझीरंगाला आलो होतो. म्हणजे काझीरंगा या अभयारण्यामध्ये तो या पशुप्राण्यांना भेट देण्यासाठी आलेला होता. अशा ठिकाणी वन्य पशु बहुधा सकाळी लवकर अथवा सूर्यास्ताच्या वेळी पाहायला मिळतात. आता अशा या अभयारण्यामध्ये आपल्याला जर असे प्राणी पक्षी पाहायचे असतील तर कधी पाहायला मिळतात असे वन्य पशु अशा ठिकाणी, तर बहुतेक वेळा सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या वेळेला जेव्हा आपापल्या वस्तीच्या ठिकाणी जायला निघतात हे प्राणी, त्यावेळेला आपल्याला ते पाहायला मिळतात. किंवा सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या खाण्याच्या शोधात किंवा त्यांचं जे काही खाणं असेल त्यासाठी ते शोधण्यासाठी ते बाहेर पडतात, तेव्हा ते आपल्याला पाहायला मिळतात. किंवा एकतर ते पुन्हा आपल्या राहण्याच्या ठिकाणी वस्तीच्या ठिकाणी जायला निघतात तेव्हा ते आपल्याला पाहायला मिळतात. पहा, आदल्या रात्री खूप पाऊस पडला होता, तेव्हा सकाळी जर पावसाची बुरबुर चालू राहिली तर जंगलात जाणे कठीण हे मी जाणून होतो. बाकी आदल्या रात्री म्हणजे आदल्या दिवशी रात्री खूप पाऊस पडलेला होता आणि त्यामुळं तेव्हा सकाळी जर पावसाची अशीच बुरबुर चालू राहिली, बुरबुर म्हणजे बारीक पाऊस, लाईट रेन किंवा ड्रिझल, जर असाच बारीक पाऊस पडत राहिला तर जंगलात जाणं कठीण आहे हे लेखक म्हणतात की मी जाणून होतो. म्हणजे मला माहित होतं की आपण जंगलामध्ये जाऊ शकणार नाही, पण माझे नशीब जोरदार होते म्हणजे काय, तर चांगले नशीब असणे, की नशीब चांगलं होतं, तसं काही झालेलं नाही. पाऊस थांबलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आकाश पूर्णपणे निरभ्र होतं. निरभ्र म्हणजे ढग नसलेले किंवा स्वच्छ क्लाउडलेस असं आहे आकाश. बाकी पाऊस पडलेला नाहीये किंवा पूर्णच पाऊस उघडलेला आहे. पूर्ण आकाश निरभ्र आहे. अजिबात आकाशामध्ये एकही ढग नाहीये. आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतो की माझं नशीब थोडंसं जोरावरच होतं, चांगलं होतं नशीब थोडक्यामध्ये, की मला आता हे वन्य पशु किंवा पक्षी पाहायला मिळणार होते. पूर्वेचा वारा पण इतका शांत होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होते. पहा, की पूर्व दिशेकडून येणारा वारा जो आहे तो पण इतका शांत वाहत होता की जंगलात फिरणाऱ्या जनावरांना आमचा वासही येणे कठीण होते. पहा, की जे प्राणी असतात किंवा जंगली प्राणी किंवा इतरही कुठलेही प्राणी असू देत, त्यांची वास घेण्याची जी क्षमता असते ती माणसांपेक्षा जास्त असते. की लांबूनही त्यांना समजतं की तिकडे काहीतरी आहे किंवा कोणीतरी येतंय याची चाहूल त्यांना या वासावरूनच त्यांना लागत असते. पहा, आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतोय की
वारा खूप शांत होता, त्याच्यामुळे या जंगली प्राण्यांना आमचा वास येणार नाही किंवा कोणीतरी मनुष्य प्राणी जंगलामध्ये आलेला आहे हे त्यांना कळणार नाही असं त्याला वाटते. काझीरंगाची भूमी ही कर्दम भूमी आहे. कर्दम म्हणजे चिखल, कर्दम भूमी म्हणजे त्या ठिकाणी खूप चिखल आहे. भूमी म्हणजे जमीन, म्हणजे त्या ठिकाणी सगळीकडे चिखलच चिखल पाहायला मिळतो. इथल्या कमरे इतक्या चिखलातून फिरणे माणसाला अशक्यच आहे, की तिथे इतका चिखल असतो, कमरे इथपर्यंत माणसाच्या भागे, आणि अशा चिखलातून फिरणं माणसाला अशक्यच आहे. शिवाय इथे सर्वत्र इतके उंच गवत वाढलेले असते की त्यात हत्तीवर बसलेला माणूसही लपून जातो. त्यात म्हणजे तिथे चिखल तर आहेच, पण त्याचबरोबर तिथलं गवत इतकं उंच वाढलेलं असतं की माणूस जरी हत्तीवर बसला तरी सुद्धा माणूस दिसत नाही, इतकं उंच गवत वाढलेलं असतं पहा. प्रवाशांना या जंगलात फिरवून आणण्यासाठी आसाम सरकारने 15-20 हत्ती खास शिकवून तयार ठेवलेले आहेत, की अशा अभयारण्यांना भेटी देण्यासाठी जे पशुप्रेमी असतात किंवा पक्षीप्रेमी असतात, अशी लोक या अशा अभयारण्यातून भेटी देत असतात किंवा येत असतात. हे आसाम सरकारला माहीत आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, तर एक तर त्या ठिकाणी ती कर्दम भूमी आहे, सगळीकडे चिखलाचं साम्राज्य आहे आणि उंच उंच गवत वाढलेलं आहे. मग अशा ठिकाणी अशा पशुप्रेमींना कसं फिरवून आणायचं किंवा त्यांना जंगल सफर कशी घडवून आणायची, तर त्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, काय तयारी केली आहे, तर त्या ठिकाणी काही हत्ती म्हणजे जवळजवळ 15 ते 20 हत्ती त्यांनी खास अशा या जंगल सफारीसाठी शिकून ठेवलेले आहेत. हे हत्ती वन्य पशूंना घाबरत नाहीत आणि दाट गवतातूनही ते मार्ग काढू शकतात. पहा, दाट म्हणजे घनदाट, थिक, डेन्स, की हे जे हत्ती आहेत ते शिकवलेले हत्ती आहेत, त्याच्यामुळे ते वन्य पशूंना, इतर कुठलेही वन्य पशु आले तरी त्यांना ते घाबरत नाहीत आणि जे उंचचे उंच गवत वाढलेलं आहे, जे दाट गवत आहे, त्याच्यातूनही ते सहज मार्ग काढू शकतात. साधारणतः असा समज आहे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो. पहा, की असा समज आहे सगळ्या लोकांचा किंवा जवळपास आपल्याला माहित असते त्याप्रमाणे, त्या माहितीप्रमाणे की गेंडा हत्तीच्या अंगावर चालून जातो, म्हणजेच त्याच्यावर हल्ला करू शकतो. पण शेजाऱ्याला निष्कारण त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तातच नसते. पहा, या ठिकाणी लेखकांनी काय सांगितलेलं आहे की माणसांच्या प्रमाणे हे प्राणी नसतात, तर काय आहे, तर शेजारच्याला विनाकारण, निष्कारण म्हणजे विनाकारण, अनावश्यक, अननेसेसरी असा त्रास देणे वन्य पशूंच्या रक्तातच नसते. म्हणजे माणसांप्रमाणे हे वन्य प्राणी वागत नाहीत, की उगीच त्यांना कुणी त्रास दिला नाही तर ते कोणाच्या वाट्यालाही जात नाहीत. पण जर का त्यांना कुणी त्रास देण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते त्यांच्यावर चाल करून जातात किंवा हल्ला करतात. थोडक्यात गेंडा देखील या नियमाला अपवाद नाही. त्याला कुणी त्रास दिला नाही तर उगीच तो कोणावरही हल्ला करत नाही. पहा, अपवाद म्हणजे नियमास बाधा आणणारी गोष्ट, एक्सेप्टेशन. बाकी गेंडा सुद्धा या नियमाला अपवाद नाही, की त्याला जर त्रास दिला नाही तर तो असा हल्ला करत नाही. क्वचित केव्हा तरी एकटा असलेला गेंडा समोर येणाऱ्या पशुवर धडक मारायला निघतो, पण एकलकोंडेपणाचे पर्यवसन तिरसटपणात झाले नाही तरच नवल. पहा, की कधी कधी क्वचितच काय होतं, तर एकटा असलेला गेंडा, म्हणजे गेंड्यांच्या कळपात नसेल, तो एकटा गेंडा फिरत असेल तर तेव्हा समोर येणाऱ्या पशुवर तो धडक मारायला निघतो, म्हणजेच हल्ला करू शकतो. जेव्हा हल्ला करायला निघतो, पण हे कशामुळे होतं, जेव्हा तो एकटा असतो तेव्हा, तर एकलकोंडेपणाचे पर्यवसन, म्हणजे तो एकटा असतो. एकलकोंडेपणा म्हणजे एकटे राहणे आवडणारा, असा एकलकोंडा. वन हू लव्स टू लिव्ह अलोन इन सॉलिट्यूड. बाकी काहींना एकटं राहायला आवडतं तसं हे एकलकोंडेपणाचं पर्यवसन म्हणजे परिणाम, द रिझल्ट काय झालेला असतो, तो एकटा राहून काय झालेलं असतं, तर तो थोडासा तिरसट झालेला असतो. तिरसटपणा म्हणजे चिडकेपणा, हॉट टेम्पर, की एकटं राहून त्याचा परिणाम काय होतो, तर तो थोडासा चिडका होतो आणि त्याच्यामुळे तो अशा प्रकारे इतर पशूंवर हल्ला करायला जातो किंवा धडक मारायला निघतो. जगातील प्रचंड काय प्राण्यात भारतातील एकशिंगी गेंड्याचा 4था नंबर लागतो म्हणतात. बाकी जे मोठे मोठे वन्य प्राणी आहेत किंवा मोठे मोठे जे प्राणी आहेत, प्रचंड काय म्हणजेच फार मोठा, अवाढव्य, ह्यूज असे जे प्राणी आहेत जगातले, तर त्यातला जो भारतातला एकशिंगी गेंडा आहे त्याचा 4था नंबर लागतो. म्हणजे किती मोठा असेल पाहतो. पहिल्या तिघामध्ये जे पहिले 3 नंबर आहेत की मोठ्या प्राण्यामध्ये, त्यातल्या पहिल्या तिघात आफ्रिकी हत्ती आहेत. पहिला आहे आफ्रिकी हत्ती, खूप मोठा असतो. त्यानंतर भारतीय हत्ती मोठा असतो आणि आफ्रिकेतला सफेद गेंडा
हे सुद्धा खूप मोठे असतात. असे हे 3. आणि 4था नंबर लागतो तो या काझीरंगा अभयारण्यातला एकशिंगी गेंड्याचा 4था नंबर लागतो. तोही खूप प्रचंड किंवा अवाढव्य असतो. पहा, जंगलात फिरण्यासाठी मला एक हत्तीण मिळाली होती. त्याचा लेखक या काझीरंगाच्या जंगलामध्ये अभयारण्यामध्ये फिरायला निघालेला आहे. तर जंगल फिरण्यासाठी पहा की आपण अगोदरच पाहिलेलं आहे की खूप चिखल आणि उंच उंच वाढलेल्या गवतामुळे माणसाला असं या जंगलामध्ये फिरणं शक्य नसतं. म्हणून त्या ठिकाणी 15 ते 20 हत्ती त्यांनी खास जंगल सफारीसाठी तयार करून ठेवलेले आहेत आसाम सरकारने. आणि म्हणून तसाच एक हत्ती किंवा हत्तीण जंगलात फिरण्यासाठी लेखकाला एक हत्तीण मिळालेली आहे. तिचं नाव वैजयंती असं होतं. पहा, त्या हत्तीणीचं नाव काय आहे? वैजयंती. मोठी देखणी आहे, खूप दिसायला सुंदर आहे. पहा, इंद्राच्या ऐरावताची मुलगी शोभेल अशी होती ती. आणि चालत पण होती अशी ऐटीत की गवतातून चालताना जणू रेशमी साडी सळसळते आहे असे वाटावे. पहा की इंद्र म्हणजे देवांचा राजा आणि ऐरावत म्हणजे इंद्राचा जो हत्ती असतो, इंद्राचं वाहन. पाकी जो इंद्राचा हत्ती असतो त्याची मुलगीच आहे की काय, म्हणजे इंद्राचा जो ऐरावत आहे तो इतका सुंदर हत्ती आहे. पहा की आणि ही इतकी सुंदर आहे की जणू काही त्या ऐरावताचीच मुलगी आहे असं वाटेल. आणि चालत पण ती अशीच ऐटीत होती. ऐट म्हणजे दिमाग किंवा रुबाबात, पॉम्प एस, की अशी दिमाखात ऐटीत चालत होती की गवतातून चालताना जणू काही रेशमी साडी सळसळते आहे असे वाटावे. की त्या गवतातून इतकी छान ती रुबाबदारपणे चालत होती की ते आजूबाजूला वाढलेलं जे गवत आहे त्याच्यामुळे ते हलत होतं आणि जणू काही त्याच्यामुळे असा आवाज होत होता की रेशमी साडी जणू काही सळसळते आहे. निघाल्यापासून थोड्याच वेळात ती एका जराशा उघड्या ठिकाणी आली आणि माहुताने खून केल्याबरोबर उभी राहिली. म्हणजे ते निघालेले आहेत जंगल सफर करण्यासाठी आणि निघाल्यानंतर थोड्या वेळातच ती एका जराशा उघड्या ठिकाणी, म्हणजे जिथे गवत कमी आहे अशा ठिकाणी किंवा चिखल नाही अशा ठिकाणी आलेली आहे. आणि माहुताने, माहूत म्हणजे हत्ती जो हाकतो ना, तो हत्ती हाकणारा अँड एलिफंटचा ड्रायव्हर, थोडक्यामध्ये त्याला माहूत म्हणतात. तर त्या माहुताने म्हणजे हत्तीला घेऊन चाललेला तो जो माहूत आहे त्याने खून केले. खून म्हणजे इशारा केल्याबरोबर, थांबण्याचा इशारा केल्याबरोबर ती उभी राहिली आहे. आणि का तर समोरच आमच्याजवळ एक गेंडा अगदी निश्चल उभा होता. पहा की का थांबायला सांगितलेला आहे त्या माहुताने हत्तीनीला, तर त्यांच्या समोरच एक मोठा गेंडा अगदी निश्चल म्हणजे स्तब्ध किंवा ठाम, स्टेबल, फर्म, की तिथेच तो उभा राहिलेला आहे. पहा, चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या विशालकाय योद्ध्यासारखा. की कसा वाटत होता तो, इतका स्तब्ध आणि शांत उभा होता की हलत नव्हता त्या जागेवरून. त्याच्यामुळे तो कसा वाटत होता की चिलखत घालून पहाऱ्यावर उभ्या असलेल्या एखाद्या विशालकाय योद्ध्यासारखा. की चिलखत म्हणजे अन आर्मर, की एखादा योद्धा जसा चिलखत घालतो आपल्या स्वसंरक्षणासाठी, पहा की त्याप्रमाणे चिलखत घालून पहाऱ्यावर उभा आहे असा एखाद्या विशालकाय, खूप मोठी देहयष्टी, विशाल म्हणजे मोठी आणि काय म्हणजे काया, देह, शरीर, अशा मोठा विशाल काया असलेल्या योद्धासारखा, म्हणजे योद्धा म्हणजे पराक्रम गाजवणारा, अशा योद्ध्यासारखा तो त्या ठिकाणी उभा होता. जराशी मान हलवून त्याने आमच्याकडे पाहिले आणि मनात नक्की केले की आपली जागा सोडून पुढे मागे होण्याची जरुरी नाही. म्हणजे आपल्याला यांच्यापासून काही धोका नाही हे त्याला समजलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्याने पाहिले त्यांच्याकडे आणि मनात नक्की केले की आपली जागा सोडून पुढे मागे होण्याची जरुरी नाही. म्हणजे या लोकांच्यावर किंवा या हत्तीनीवर हल्ला करण्याची गरज नाही हे त्याला जाणवले, कारण यांच्यापासून आपल्याला काहीही धोका नाही. म्हणजे मागे आपण मागच्या ह्याच्यामध्ये पाहिले पॅराग्राफमध्ये की असे उगीच जर त्रास दिला नाही तर ते हल्ला करत नाहीत कोणावरही. तसंच आहे हे की त्याला जाणवलंय की यांच्यापासून आपल्याला काही धोका नाही, त्याच्यामुळे तो तिथं त्याच ठिकाणी उभा राहिलेला आहे. त्याचा फोटो घेण्याची माझी मनीषा म्हणजे इच्छा दारून माहुताने हत्तीनीला चुचकारत उभी केलेली आहे. की हत्तीनीला त्याच ठिकाणी माहुताने उभं केलेलं आहे की लेखकाला त्याला जाणवलंय की लेखकाला या गेंड्याचे फोटो घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे त्याने तिला कुरवाळत थोडक्यामध्ये तिच्यावर हात फिरवत असं तिला चुचकारत उभं केलंय. आणि मग लेखक सांगतात की मी गेंड्याचे मनसोक्त म्हणजे मन तृप्त होईल एवढे, टू मनस हर्ट कंटेंट, की मन तृप्त होईल, अगदी मन भरेल एवढे त्याने त्या गेंड्याचे फोटो घेतलेले आहेत.
त्या माहुताकडून 2 गोष्टींची माहिती मिळाली पहा, की तो त्या ठिकाणी त्यांचा गाईडही आहे पहा तो माहूत म्हणजे. आणि त्याने काय सांगितले, 2 गोष्टींची माहिती मिळाली. काय सांगितले पहा, की बाजारात गेंड्याच्या नाकावरील शिंगाची किंमत जवळजवळ 2,000 रुपये इतकी असते ही. आणि एक दुसरी अशी की शरीर थंड राखण्यासाठी चिखलाने अंग माखून घेणारा गेंडा हा सामाजिक आरोग्याचा भोक्ता असतो. काय समजलेलं आहे माहुताकडून 2 गोष्टी गेंड्याबद्दलच्या? तर गेंड्याच्या नाकावरील जे एक शिंग असतं त्याची किंमत बाजारामध्ये जवळजवळ एका शिंगाची किंमत 2,000 एवढी असते. आणि दुसरी गोष्ट काय समजली आहे, की हा जो गेंडा आहे तो आपलं शरीर थंड ठेवण्यासाठी चिखलाने अंग माखून घेतो, म्हणजे सगळ्या अंगाला चिखल लावून घेतो, चिखलात थोडक्यामध्ये लोळतो. असा हा गेंडा, म्हणजे आपल्याला वरवरून वाटेल की हा चिखलात लोळतो म्हणजे किती घाणेरडा आहे, तसं नाही. तर हा गेंडा सामाजिक आरोग्याचा भोक्ता असतो. सामाजिक आरोग्याचा भोक्ता म्हणजे आवड असणारा, की सामाजिक आरोग्य राखायला त्याला आवडतं, म्हणजे सगळीकडे तो घाण करत नाही. जरी त्याने स्वतःचं अंग असं चिखलाने माखून घेतलेलं असतं तर त्याच्या पाठीमागे कारण आहे का, तर त्याचं शरीर थंड ठेवायचं असतं म्हणून तो असं करतो. पण हा वरवरून घाणेरडा दिसणारा किंवा चिखलाने भरलेला गेंडा आपल्याला दिसत असला तरी सुद्धा तो सामाजिक आरोग्याचा भोक्ता असतो. म्हणजे सामाजिक आरोग्य राखायला त्याला आवडतं, म्हणजे तो सगळीकडे घाण करत नाही. कसा, तर सबंध मोठ्या जंगलात फक्त एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो. पहा की कसा सामाजिक आरोग्याचा भोक्ता आहे. तर तो सगळ्या जंगलामध्ये कुठेही गेला फिरला तरी एकाच ठिकाणी जाऊन तो आपली विष्ठा टाकतो. विष्ठा म्हणजे मल, एक्सक्रीमेंट, की एकाच ठिकाणी जाऊन तो विष्ठा टाकतो. पहा, कित्येक मैल दूर असला तरी त्याच एका जागेवर तो नेहमी परतून येतो. की जेव्हा त्याला विष्ठा टाकायची असेल त्यावेळेला तो कितीही दूर असला तरी तो त्या ठिकाणाहून जिथे तो विष्ठा टाकतो नेहमी त्याच ठिकाणी तो येतो. पहा, घाण वाटेल तेथे टाकू नये, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल असे वागू नये, हे समजणारा गेंडा निसंशय शहाणा असं म्हटला पाहिजे. बाकी कोणत्या 2 गोष्टी आपल्याला समजतात मग या गेंड्याबद्दलच्या? तर घाण वाटेल तेथे टाकू नये, आपल्याला वाटलं तर तिथे घाण टाकायची लगेच, आपल्या घरात नकोय पण दुसरीकडे जाऊ दे, आपल्याला काय करायचं त्याचं, असं आपण माणसं करतो. की माझं घर स्वच्छ राहिलं किंवा माझं अंगण स्वच्छ राहिलं तर दुसऱ्याच्या अंगणामध्ये कचरा लोटण्याची मानसिकता असणारे आपण मानव असतो. पहा, पण हा प्राणी असून सुद्धा याला ती गोष्ट समजते की तो वाटेल तिथे घाण टाकत नाही, तर एकाच ठिकाणी जाऊन ती घाण टाकतो. ही गोष्ट आपण या प्राण्यांकडून शिकली पाहिजे. आणि दुसरी म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होईल असं वागू नये, हे त्या गेंड्याला समजतंय. आणि त्याच्यामुळे हा गेंडा निसंशय, म्हणजे काही संशय नाही, पहा की तो शहाणाचा आहे, की विनाकारण तो दुसऱ्यांना त्रास देत नाही. हेही या गेंड्याबद्दलची माहिती या ठिकाणी लेखकाला समजलेली आहे. की त्याच्यावर जर हल्ला कुणी केला नाही तर तो विनाकारण तो त्याच्यावर धावून जात नाही आणि विनाकारण कोणालाही त्रास देत नाही, दुसऱ्यांना त्रास होईल असं वागत नाही, वाटेल तेथे घाण टाकत नाही. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी त्या माहुताने लेखकाला सांगितलेल्या आहेत. पहा, माहुताने खून केली आणि गरकन वळसा घेऊन वैजयंती दुसरीकडे निघाली. पहा की आता त्याचे फोटो काढून झालेले आहेत लेखकाचे आणि त्याच्यामुळे माहुताने पुन्हा इशारा केलाय वैजयंतीला चालण्यासाठी. आता ती गरकन वळसा घेऊन निघालेली आहे. पहा की ती फिरली आहे, वळसा म्हणजे फिरली आहे, ती फिरून पुन्हा आपल्याला जिथे जायचे तिकडे निघालेली आहे दुसरीकडे. त्याच वेळी एक पांढरा शुभ्र गाय बगळा डोक्यावरून पंख हलवत उडाला. पहा की त्याच वेळेला काय झाले, जेव्हा ती वैजयंती दुसरीकडे जाण्यासाठी फिरून निघालेली आहे त्याच वेळेला एक पांढरा शुभ्र असा गाय बगळा म्हणजे गायीवर बसतात पहा पांढरे बगळे, ते डोक्यावरून पंख हलवत, म्हणजे लेखकाच्या डोक्यावरून पंख हलवत उडालेला आहे. मी लगेच मनात नक्की केले की जवळपास कुठेतरी रानमशींचा कळप असला पाहिजे. की इथे बगळे आहेत म्हटल्यानंतर लेखक म्हणतो की मी लगेच मनात पक्का केलंय की जवळपास इथे कुठेतरी रानमशींचा कळप असला पाहिजे. कळप म्हणजे समुदाय, फ्लॉक, की इथेच कुठेतरी रानमशी त्यांचा कळप असला पाहिजे. आणि त्यामुळे माझा तर्क खरा ठरला पाहिजे. तर्क म्हणजे अंदाज, अनुमान, गेस किंवा इन्फ्लुएन्स. की लेखकाला तसं वाटलेलं आहे, त्याने बगळा पाहिलाय, तो रानबगळा म्हणून गायबगळा पाहिलाय म्हणून तसं वाटलंय. आणि थोड्याच वेळानंतर त्याला तसं त्याने जो अंदाज लावलेला होता तो खरा ठरलेला आहे. गिरकी घेऊन बगळा जिथे
उतरला त्या दिशेने माहुताने वैजयंतीला हाकारले. पहा की गिरकी घेऊन बगळा जिथे उतरलेला आहे, फिरून बगळा जिथे उतरलाय त्या दिशेने जाण्यासाठी माहुताने वैजयंतीला हाकारलेला आहे. आणि 5-15 म्हशींचा एक कळप शांतपणे चरताना आमच्या दृष्टीस पडलाय. की लेखक माहूत त्या ठिकाणी तो त्या हत्तीनीला घेऊन गेलेला आहे. तिथे 5-15 म्हशींचा एक कळप शांतपणे चरताना सगळ्यांच्या नजरेला पडलेला आहे. दृष्टीस पडणे, नजरेला येणे, नजरेस पडणे किंवा दिसणे. म्हशी गवतातून चालतात त्यावेळी गवतातले अनेक लहान कीटक घाबरून हवेत उडतात. बाकी जेव्हा म्हशी गवतामध्ये चरत असतात तेव्हा त्या गवतावर असलेले छोटे छोटे कीटक काय करतात, घाबरतात आणि हवेत उडतात. मग त्यांना खाण्यासाठी बगळे नेहमीच म्हशींच्या जवळ अथवा त्यांच्या पाठीवरही येऊन बसतात. आता का बसतात गाई म्हशींच्या पाठीवर येऊन हे बगळे, तर जेव्हा हे चरत असतात तेव्हा त्या गवतावर बसणारे जे किडे आहेत ते गाईमुळे किंवा म्हशीमुळे त्या गवतावरून उडतात. आणि ते उडाले की पटकन हे गाय बगळे, त्यांच्या पाठीवर बसलेले गाय बगळे ते पटकन टिपून घेतात किंवा खातात त्या कीटकांना. विशाल शिंगांच्या 10-15 म्हशींच्या मधून वावरणारे बगळे पाहून मनात आले की निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर चित्रित केली पाहिजे. की लेखक म्हणतोय की अशा विशाल म्हणजे मोठ्या शिंगांच्या 10-15 म्हशींच्या मधून वावरणारे, इकडून तिकडे फिरणारे हे बगळे पाहिल्यानंतर लेखक म्हणतोय की निसर्गाची ही काळ्यावरची पांढरी लिपी, की त्याने पाहिलेली निसर्गामधली काळ्या म्हशी आणि त्याच्यावर पांढरे बगळे अशी ही काळ्या पांढरी लिपी केव्हा तरी कागदावर चित्रित केली पाहिजे, म्हणजे त्याचं चित्र काढलं पाहिजे असं लेखकाला त्या ठिकाणी मनामध्ये वाटून गेलेलं आहे. आसामी जंगलातल्या या रानम्हशींची शिंगे दिसायला मोठी, सुंदर आणि विशाल अर्धचंद्राकृती असतात. बाकी हे या आसामच्या जंगलामधल्या ज्या रानम्हशी आहेत त्यांची शिंगे दिसायला खूप मोठी असतात आणि सुंदर असतात आणि विशाल म्हणजे मोठी, आणि कशी असतात तर अर्धचंद्राकृती अशी वळलेली ती शिंग असतात. पहा, अर्धचंद्र ज्याप्रमाणे दिसतो त्याप्रमाणे त्यांची ही शिंग मोठी मोठी असतात. पहा, हत्तीपेक्षाही उंच असलेल्या एलिफंट ग्रास हत्ती गवत मधून चिखल तुडवत एलिफंट ग्रास म्हणजे हत्ती गवत, आणि त्यामधून चिखल तुडवत माहुताने वैजयंतीला पुढे काढलेले आहे. की एखाद्या हत्तीपेक्षाही उंच असलेलं जे एलिफंट ग्रास असतं हत्ती गवत, तर त्याच्यामधून चिखल तुडवत त्या चिखलातून माहुताने वैजयंती जी हत्तीनं आहे तिला पुढं काढलेली आहे. थोडे अंतर चालून गेल्यावर मध्येच थांबून तिने सोंड वर केली आणि तुतारीसारखी दीर्घ किंकाळी फोडली. थोडं चालून गेल्यानंतर तिने काय केलेलं आहे, ती मध्येच थांबली आहे आणि तिने सोंड वर केली आणि एकदम तुतारीसारखी, तुतारी माहिती आहे पहा की कोणत्याही मराठी कार्यक्रमामध्ये पहा की तुम्ही ऐकलं असेल किंवा पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं असेल, असं अर्धचंद्राकृती असं वाजवण्यासाठीची जी तुतारी असते पहा, किंवा मराठी ह्याच्यामध्ये ढोलताशा पथकामध्ये सुद्धा तुतारी वापरली जाते त्यानंतर, किंवा वाजवण्यासाठी वापरतात. किंवा मग ज्या ठिकाणी शाहीर गात असतात, आपला पोवाडा सादर करत असतात तेव्हा सुद्धा ही तुतारी वाजवली जाते. पहा, तुमच्या एकूण लक्षात आलं असेल तुतारी म्हणजे काय, तर त्याप्रमाणे तिने एक दीर्घ किंकाळी फोडली, म्हणजे जोरात असा आवाज काढलेला आहे. मला वाटले काहीतरी संकट आहे, की ती एवढी जोरात ओरडली म्हटल्यानंतर लेखक म्हणतायत की अशी का ओरडली, तर ती काहीतरी संकट आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ती तशी ओरडली असं लेखकाला वाटलंय. माहुताने इकडे तिकडे नजर फिरवली आणि हत्तीनीला पुढे चालण्याची सूचना केलेली आहे. की मग माहुताने काय केलं, इकडे तिकडे फिरवलेली आहे नजर, की काही आहे का, काही धोका आहे का, किंवा एखादा वन्य प्राणी आहे का, तर त्यासाठी त्याने नजर फिरवली आणि हत्तीनीला पुढे चालण्याची सूचना केली आहे. सावधपणे पावले टाकत गवतातून चालत ती एका डबक्यापाशी आलेली आहे. पहा, किती सावधपणे पावले टाकत गवतातून चालत ती एका पाण्याच्या डबक्यापाशी आलेली आहे. डबक्याच्या काठावर एक हरिण मरून पडलं होतं. पहा, ते पाण्याचं जे डबकं आहे पाणी पिण्यासाठी आलेलं असं पहा की त्या ठिकाणी एक हरिण मरून पडलं होतं. हत्तीने पुन्हा एक किंकाळी फोडली आणि तोंड हवेत फिरून 4 दिशांचा वास घेतला. हत्तीने काय केले, पुन्हा एक किंकाळी जोरदार आवाज केलेला आहे, किंकाळी फोडलेली आहे आणि तोंड तिने हवेत फिरवले आणि सगळीकडचा 4 दिशांचा वास घेतलाय. की इथे हरिण मरून पडले म्हटल्यानंतर कुठे वन्य प्राणी आहे की काय, ह्याच्या वासाच्या आधारे तिने म्हणजे चाहूल घेतलेली आहे. जणू काही मृत्यूची पावले आजूबाजूला कुठे रेंगाळच आहेत की काय याचा मागोवा ती घेत होती. बाकी असा वास घेऊन जणू काही ही मृत्यूची पावले म्हणजे मृत्यूची पावले
जणू काही मृत्यूची पावले. मृत्यूची पावले म्हणजे काय, तर हे हरिण मरून पडलेलं आहे आणि याला कुणी मारलेलं आहे, म्हणजेच मृत्यूची पावले. की आजूबाजूला कुठे रेंगाळत आहेत की काय, याचा मागोवा म्हणजे पाठपुरावा ती घेत होती. पहा की माहुताने वैजयंतीला जरा खाली वाकायला लावले आणि आपल्या सोबत्याला खाली उडी मारायला सांगितलं. पहा की माहुताने वैजयंतीला जरा खाली वाकायला लावले आणि मग खाली वाकल्यानंतर माहुताने काय केलेलं आहे की आपल्या सोबत एक व्यक्ती आहे, त्याचा सोबती आहे, त्याला खाली उडी मारायला लावलेली आहे. का तर मग काय केलं, त्या सोबत्याने पहा खाली उतरून हरणाच्या ते जे प्रेत आहे किंवा हरिण जिथे मरून पडलेलं आहे त्याचं नीट निरीक्षण केलेलं आहे आणि कुठल्या तरी प्राण्याने छातीत शिंग खुपसून त्याची हत्या केली होती. पहा की कशामुळे मृत्यू झालेला आहे त्या हरिणाचा, तर कुठल्या तरी एका प्राण्याने त्याच्या छातीमध्ये शिंग खुपसले आणि त्याच्यामुळे तो मेलेला आहे. पहा त्याची हत्या केलेली आहे. किती नाजूक सुंदर जीव, पण जनावराच्या एका आंधळ्या वेड्या लहरी बरोबर चक्काचूर झाला त्याचा. माझे मन क्षणभर बधीर झाले. बाकी किती नाजूक आणि सुंदर जीव. पहा की हरिण पाहिल्यानंतर किती नाजूक आहे. पाहते किती नाजूक असतं आणि सुंदर असतं, पण इतक्या नाजूक आणि सुंदर जीवाचा कुणी जीव का घ्यावा. कशामुळे जीव गेलेला आहे, तर जनावराच्या एका आंधळ्या आणि वेड्या लहरी बरोबर. खाण्यासाठी त्यांनी वापरलेलं नाही, काय वाटलं असेल त्याला माहित नाही, त्याला लहर आली. लहर म्हणजे अकस्मात होणारी इच्छा, विम, की त्याला अचानक वाटलंय तसं, की तसं वाटल्यानंतर त्याने काय केलेलं आहे, चक्काचूर म्हणजे चुराडा किंवा विध्वंस, डिस्ट्रक्शन किंवा रुएन. त्याने काय केलेलं आहे की त्याला वाटलंय, वेडी लहर म्हणजे त्याच्या मनात तसं आलंय आणि त्याच्यामुळे त्याने त्या इतक्या सुंदर नाजूक हरणाला मारलेला आहे. पहा आणि त्याचे लेखक म्हणतात की माझे मन क्षणभर बधीर झाले. बधीर होणे, काही सूचनासे होणे. पहा की लेखक म्हणतो की हा क्षण किंवा असं दृश्य पाहिल्यानंतर मला थोडा वेळ काही सुचेनासा झालेला आहे. पहा काझीरंगाचा विस्तीर्ण वनप्रदेश तुडवत आणि भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत गिरक्या घेणारा जमिनीचा व गवताचा वास हुंगत वैजयंती प्रवासी बंगल्याच्या दिशेने चालू लागली. पहा काझीरंगाचा असा हा विस्तीर्ण मोठा पसरलेला वाढलेला एक्सपांड झालेला असा हा वनप्रदेश तुडवत, जंगल तुडवत आणि भिजलेल्या वाऱ्यावर मंद मंद गतीने तरंगत गिरक्या घेणारा जमिनीचा व गवताचा वास. बाकी पाऊस पडून गेलेला आहे अगोदरच्या रात्री आणि त्याच्यातून हिरव्यागार गवताचा असा वास हुंगत म्हणजे वास घेत, टू शिफ्ट किंवा टू स्मेल, वास घेत वैजयंती प्रवासी बंगल्याच्या, म्हणजे ज्या ठिकाणी प्रवासी आलेले असतात, ट्रॅव्हलर्स आलेले असतात, त्या ठिकाणी जो त्यांना राहण्यासाठी बंगला दिलेला आहे त्या ठिकाणी ती चालू लागलेली आहे बंगल्याच्या दिशेने. का कोण जाणे, पण वाटेत पुन्हा ती थबकली. काय माहिती का, पण ती वाटेत पुन्हा एकदा थांबलेली आहे. थबकणे म्हणजे मध्येच अचानक थांबणे, टू स्टॉप शॉर्ट. अचानक थांबले आणि त्याच वेळी समोरून हरणांचा एक कळप उड्या मारत पळत निघून गेला. पहा की पुन्हा का थांबलेली आहे, त्याच वेळेला थांबली. त्यावेळेला समोरून हरणांचं एक कळप उड्या मारत पळत निघून गेलेला आहे. त्या हरणांकडे पाहून एका विलक्षण समाधानाने माझे मन भरून आले. की अगोदरच त्याने त्या हरणाची हत्या किंवा तो ते दृश्य पाहिलेलं होतं की हरणाला कुणीतरी मारलेलं होतं, त्या नाजूक सुंदर जीवाला कुणीतरी मारून टाकलं होतं आणि त्यामुळे त्याचं मन जरासं स्तब्ध झालं होतं, की त्याला वाईट वाटलं होतं, थोडक्यामध्ये काही सुचेनासं झालं होतं. आणि आता हा एका बाजूला त्याने ते दृश्य पाहिलं होतं की एकदम शांत निस्तब्ध पडलेला असं हरिण त्याने तो आधीच्या दृश्यामध्ये पाहिलं होतं आणि आता एकदम चैतन्याने भारलेला असा तो हरणांचा कळप त्या ठिकाणी त्याने जाताना पाहिलाय. आणि त्याच्यामुळे लेखक म्हणतोय की त्या हरणांकडे पाहून पुन्हा एकदा माझं मन विलक्षण समाधानाने भरून आलेलं आहे. त्यांचा तो कळप सारंगांचा आहे असे मनाला वाटू लागले. आता सारंग म्हणजे काय, तर किंचित काळसर अंगावर अस्पष्ट पांढुरके ठिपके असलेल्या हरणांना संस्कृत भाषेमध्ये सारंग म्हणतात. पहा की सारंग कोणाला म्हणतात, किंचित काळपट असे अस्पष्ट पांढुरके ठिपके ज्या हरणांच्या अंगावर असतात त्या अशा हरणांना संस्कृत भाषेमध्ये सारंग म्हणतात. या हरणांचा कळप वेगाने जातो त्यावेळी एखाद्या काळा पांढरा ढग वाऱ्यावर तरंगतो आहे असे वाटते. की ते इतके जोरात पळतात. पहा की ते जात असतानाचं दृश्य पाहिल्यानंतर लेखक म्हणतायत की जणू काही काळा पांढरा ढग वाऱ्यावर तरंगतो आहे. इतकं पटकन ते वाऱ्याच्या वेगाने निघून जातात
ढगालाही संस्कृत भाषेमध्ये सारंग हे नाव आहे. पहा की ढगाला पण संस्कृत भाषेमध्ये सारंगच म्हणतात. वैशाखातल्या पांढुरक्या ढगासारखे क्षणाक्षणाला वेगळे रूप घेणारे मन तिथे घोटाळत असता वैजयंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिलेली आहे. की अशा प्रकारे लेखकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या विचार येत असतानाच त्या ठिकाणी पहा की वैशाखातल्या पांढुरक्या ढगासारखे, म्हणजे वैशाख महिन्यामधले जे पाऊस पडत नाही पण अगोदर पावसाच्या अगोदरचं वातावरण असतं, बाकी ते जे ढग आकाशामध्ये जमा झालेले असतात ते जे पांढरे पांढरे ढग असतात की ते पावसाचे नाहीत, ते पांढरे पांढरे ढग ते आकाशामध्ये पाहिल्यानंतर पहा की क्षणाक्षणाला आपण जे आपल्या मनात जे रूप येईल ते त्या ठिकाणी त्या ढगामधून आपण शोधण्याचा प्रयत्न करतो. पहा की ते वेगवेगळ्या आकाराचे असे ते ढग आपल्याला त्या ठिकाणी पाहिल्याचा भास होतो. पहा की कधी कधी एखाद्या देवाचं रूप घेतो किंवा कधी एखाद्या झाडाचं किंवा एखाद्या माणसाचं, असे ते ढग वेगवेगळ्या आकाराचे आपल्याला ते पांढरे ढग म्हणजे दिसतात. पहा आणि मग ते पाहताना आपलं मन तिथं घोटाळत असतं. पण या ठिकाणी लेखकाने आपल्या मनाला त्या पांढऱ्या ढगांची उपमा दिलेली आहे, वैशाख महिन्यातल्या पांढऱ्या ढगांची. का तर अशा प्रकारे मनामध्ये अनेक वेगवेगळे विचार येतात की काही वेळेला मन एकदम प्रसन्न असतं, तर काही वेळेला अचानक काही क्षणातच त्या मनामध्ये वाईट विचार येतात किंवा दुःखी होतं मन, म्हणजे असं क्षणाक्षणाला ते मन बदलत असतं. म्हणून आपल्या मनाला लेखकाने वैशाखातल्या पांढऱ्या ढगांची उपमा दिलेली आहे. आणि अशा प्रकारे हे जे मन आहे ते घोटाळत असताना, आठवणीमध्ये घोटाळत असताना वैजयंती काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिली. म्हणजे लेखकाला फिरवून आणण्यासाठी जी वैजयंती नावाची हत्तीन काझीरंगाच्या ज्या वनविभागाने त्या काझीरंगाच्या वनविभागाने त्यांच्या सफारीसाठी सोय केलेली होती, ती हत्तीन त्या काझीरंगाच्या कडेला येऊन उभी राहिलेली आहे. प्रवासी बंगला त्या ठिकाणाहून जवळच होता. पहा की त्या ठिकाणी म्हणजे प्रवाशांसाठी दिलेला जो राहण्यासाठी दिलेला जो बंगला आहे तो तिथून जवळच होता. अशा प्रकारे हे स्थूल वाचन या ठिकाणी संपलेलं आहे. आणि या स्थूल वाचनामधून की या ठिकाणी या काझीरंगा नावाचं जे स्थूल वाचन आहे, तर ते काझीरंगा हे आसाममधलं एक अभयारण्य आहे. आणि या अभयारण्यामध्ये असलेले गेंडा किंवा हत्ती यांची काही वैशिष्ट्य या ठिकाणी लेखकाने मांडलेली आहेत. आणि लेखकाला आलेले या जंगल सफारीमध्ये आलेले अनुभव त्याने या काझीरंगा नावाच्या स्थूल वाचनामधून आपल्यासमोर मांडलेले आहेत. आणि काही वैशिष्ट्यही त्यांनी सांगितलेली आहेत या स्थूल वाचनाच्या आधारे आपल्याला. आणि माणसांमध्ये आणि या प्राण्यांमध्ये असणारा जो फरकही त्याने या ठिकाणी अगदी स्पष्टपणे नोंदवलेला आहे. तो म्हणजे विनाकारण दुसऱ्याला त्रास न देणे किंवा सामाजिक आरोग्याचं भान ठेवणे, या गोष्टी सुद्धा तो आपल्याला या ठिकाणी या स्थूल वाचनातून शिकवून जाताना पाहायला मिळतो. पहा की ह्या गोष्टी आपण या वन्य प्राण्यांकडून आवर्जून शिकल्या पाहिजेत असं तो आपल्याला सूचित करतो. आणि या ठिकाणी हा पाठ हे स्थूल वाचन संपलेला आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि कमेंट करून नक्की कळवा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणता लेसन शिकायला आवडेल ते नक्की सांगा. थँक्यू.